भांडण हे विठ्ठलाशी नसून माझं भांडण हे विठ्ठलाच्या बडव्याशी आहे असं राज ठाकरे साहेबच म्हणाले होते 2007 साली, ज्यावेळी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. आणि त्यामुळे आता त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाहीये का? किंवा आता त्या ठिकाणी ते 4 कारकून नाही आहेत का? की विठ्ठलाला बडव्यांनीही घेरलंय, कारकूनही आहे, परंतु आता मराठी माणसासाठी किंवा मुंबईसाठी नाही, पण स्वतःचं कुटुंब वाचवण्याकरता आपल्याला एक यायचं आहे अशा प्रकारच्या भावनेतून हे दोघे राज आणि उद्धवजी एकत्र आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थानं गेल्या 11 वर्षामध्ये मराठी माणसाचा विकास, मुंबईचा विकास हा गेल्या 11 वर्षात झालेला आहे. अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड, CCTV कॅमेरा किंवा वरळीतल्या BDD चाळीतल्या राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्याच दक्षिण मुंबईमध्ये निर्माण करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे. किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळे मराठी माणूस, मुंबईकर आणि मुंबई शहर हे खंबीरपणे महायुतीच्या पाठीशी उभं आहे. आणि आता मला असं वाटतं की खरं तर यांनी एकमेकांच्या विरुद्ध जे काही बोलले होते, आता दुपारीच मी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी ज्या वेळेला पक्ष सोडला त्यावेळेला माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं, ते ट्विट केलं आहे. राज ठाकरेजी असंही म्हणाले होते की एक स्लोगन होती, बाण हवा की खान. उद्धव ठाकरेंकडनं बाण निघून गेलाय आणि आता उरलंय फक्त खान. हे माझं वाक्य नसून राज ठाकरेजींचं वाक्य आहे. किंवा तुझ्या कुटुंबियांना महानगरपालिकेमध्ये जाण्याचं थांबव. किती भ्रष्टाचार हा महानगरपालिकेमध्ये केलेला आहे हे आम्ही तर बोलतोच आहे, पण राज ठाकरेजींनी अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार संपला का त्यांच्या दृष्टिकोनातून, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतो. किंवा आता उद्धव ठाकरेजींचे येणाऱ्या काळामध्ये जर ते निवडून आले तर कुटुंबीय जे आहेत ते महानगरपालिकेत जाणार नाही का, याचं आश्वासन, लेखी आश्वासन हे राज ठाकरेजींनी घेतलं आहे का? त्यामुळे अशाही प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. आज जे काही चित्र आज या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवरती किंवा त्या स्टेजवरती दिसलं, संपूर्ण कुटुंब एक झालेलं दिसलं. आणि त्यामुळे मुंबईची महानगरपालिका ही एका परिवाराची जागीर नाही. BMC इज नॉट फॅमिली बिझनेस. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांची आहे. मुंबई महानगरपालिका ही मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाची आहे. आणि या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या मुंबईकरांना लुटण्याचं काम यांनी 25 वर्ष केलं. मुंबईचा कोपरा विकून खाल्ला, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारला. आणि या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून यांनी केला. आणि आज मराठी माणसाचा आणि मुंबईकरांच्या नावाचा हा डंका हे जो पिटत आहेत हा ढोंगी आणि दुटप्पीपणा आहे. आणि खरं मुंबई किंवा मुंबईकरांसाठी नाही, परंतु स्वतःसाठी, स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि मुंबईच्या महानगरपालिकेचा मलिदा कुटुंबाला खाण्याकरता हे एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थानं तर गेल्या 11 वर्षामध्ये मराठी माणसाकरता भारतीय जनता पार्टीने BDD चाळीतलं 560 फुटाचं घर हे तयार केलं. यांनी बंगला नंबर 2 तयार केला. आणि त्यामुळे मराठी माणसाला, मुंबईकरांना हे खूप चांगलं माहिती आहे की त्यांची सेवा किंवा मुंबईचा विकास हा कोणी केलेला आहे. आणि हे जर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून आले तर रशीद मामू सारखे अनेक मामू हे मुंबईवरती राज्य करतील, मुंबई शहराचा रंग बदलतील. आणि यांची टोळी आता मामूंची टोळी झालेली आहे. त्यामुळे या मामूंच्या टोळीपासून मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प हा महायुतीने केलेला आहे. नाही, पण तुम्ही 25 वर्ष का पाहिलं नाही हा मराठी माणूस प्रश्न विचारतोय. मराठी माणूस आणि मुंबईकर हा तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून मराठी माणसासाठी, मराठीसाठी आणि मुंबईकरांसाठी काय केलं? तुम्ही